अहिल्यानगरमध्ये आरोग्याचा महाकुंभ. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत शिबिराचे दिमाखात उद्घाटन. नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर महानगरपालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने शहरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या उपक्रमात शहरातील 15 प्रतिष्ठित खासगी रुग्णालयांसह शासकीय वैद्यकीय सेवांच्या वतीने विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरास महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देऊन त्यांच्या नोंदीही करण्यात आल्या. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव यांनी सांगितले की या शिबिराच्या माध्यमातून वर्षभरात सुमारे 1 लाख रुग्णांची तपासणी व उपचार करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच शिबिरात तपासणी झालेल्या गरजू रुग्णांना पुढील उपचार विविध शासकीय योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर धनंजय जाधव व त्यांचं साई द्वारका सेवा ट्रस्ट या ट्रस्टच्या पुढाकारातून अनेक खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारे अमित महाराज जाडगे यांच्या पुढाकारातून आज कुठे एक महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आपण जर पाहिलं तर इथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्याला फक्त तपासणी नाही, जर काही आजार आढळून आला तर त्याला त्याच्यावरची गोळ्या औषधं मोफत, त्याच प्रकारे जर कुठली शस्त्रक्रिया लागली तर ती देखील पूर्णपणे हे मोफत करण्याचा उपक्रम आज धनुभाई यांच्या पुढाकारात आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शेकडो नागरिक मोठ्या संख्येने त्यामध्ये सहभागी झाले होते. अनेक आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील किंवा कुठल्याही ब्लडची एखादी तपासणी असेल ते सुद्धा मोफत करण्याचं काम आज करण्यात आलं. आणि लॅब देखील या ठिकाणी मोफत उपलब्ध झाली होती. आणि जरी लॅबमध्ये आपण ब्लड दिलं तर त्याचा रिपोर्ट आपल्याला मोबाईलवरती मिळणार, अशी सगळी सुविधा आज या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये या शिबिराच्या माध्यमातून एक मोठी जनजागृती याच्या बाबतीत, शिबिराच्या बाबतीत झाल्यामुळं एक वेगळं समाधान देखील नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे धनुभाई यांचं त्यांच्या साई द्वारका सेवा ट्रस्टचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज आपण स्वर्गीय आरोग्य जगताप यांच्या जयंतीनिमित्त श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट विविध योजना यांच्या माध्यमातून आपण एक महाआरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. शिबिर यशस्वी करण्यासाठी आमची सर्व टीम त्या ठिकाणी तत्पर होती. महाआरोग्य शिबिर घेण्याचं कारण म्हणजे की आपण जर पाहिलं की सध्या विविध प्रकारचे आजार हे वाढत चाललेले आहे आणि काही उपचार हे खूप महागडे होत चालले आहेत. आपण जर रक्ताच्या तपासण्या पाहिल्या त्याही खूप महाग होत चाललेल्या आहे. तर आज आम्ही एकाच छताखाली जवळपास नगर शहरातील 15 प्रतिष्ठित हॉस्पिटल्स यांना आम्ही बोलवलं होतं आणि ज्या ज्या रुग्णांना या ठिकाणी तपासणी झाली त्यांची रक्ताची मोफत तपासणी त्यांची झाली आहे. ज्या आजाराची ज्याची तपासणी झाली त्यांचा उपचारही आम्ही विविध योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. यामागील उद्देश एवढाच आहे की आपण सार्वजनिक जीवनामध्ये ज्यावेळेस सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असतो अनेक प्रश्न असतात, राजकीय प्रश्न असतात, सामाजिक प्रश्न असतात. पण माझ्या दृष्टिकोनातून आम्ही संत श्री साईबाबा यांच्या मंत्रावर चालणारे लोक आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आम्ही मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळं आपल्याकडे ज्यावेळेस सगळी ताकद आहे, आपल्याकडे ज्यावेळेस सगळी यंत्रणा आहे ती असताना त्याचा फायदा हा आपल्या सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, हाच आमचा उद्दिष्ट याच्या मागचा असतो. आणि आरोग्य चांगलं असेल तर खरं म्हणजे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी या चांगल्या राहत असतात. आणि आपण जर पाहिलं तर कायमच महिला ज्यावेळेस त्या काम करत असतात त्यावेळेस म्हणजे त्यांचं दुर्लक्ष त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराकडे होत असतं. ज्यावेळेस जबाबदारी घेतात त्यावेळेस त्यांचं दुर्लक्ष आपल्या आरोग्याकडे होत असतं. म्हणूनच आम्ही आज असा सर्वांनी मिळून संकल्प केलेला आहे की 25 मार्च 2026 पासून 25 मार्च 2027 पर्यंत आम्ही ही मोहीमच राबवणार आहे. जवळपास आपल्या अहिल्यानगरमध्ये शहरातील जवळपास 1 लाख लोकांच्या तपासण्या या माध्यमातून कशा करता येतील याची आम्ही काळजी घेणार आणि त्या यशस्वीपणे आम्ही पार पाडणार.